सत्ताधारी पक्षासोबत या संदर्भात त्यांच्या मोठ्या नेत्यांसोबत काही बोलणं झालं आहे का, काही संकेत आहेत? नाही, आता मी सत्तेमध्ये आहेच आणि माझ्या वतीनं मी प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. तर मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनाही भेटलेलो, त्यांच्याशी 10-15 मिनटं माझी चर्चाही झालेली आहे आणि त्यांच्यासमोर आम्ही हा विषय ठेवलेला आहे. एक तर मुंबईच्या मोर्चाचा उद्देश एवढाच आहे की एक भव्य मोर्चा व्हावा आणि हे बिहार सरकार आणि केंद्र सरकारच्या लक्षामध्ये यावं. हा प्रश्न किती अतीव्र आहे आणि त्याच्यामध्ये एवढाच विषय आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि सर्वात जास्त बुद्धिस्ट सगळ्या देशामध्ये तर आहेतच आहेत, पण सर्वात जास्त बुद्धिस्ट बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर महाराष्ट्रात झालेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या बौद्धांचा विषय नाही, सगळ्या देशातल्या बौद्धांचा विषय आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं आणि सर्व बौद्ध भिक्खू आणि सर्व नेत्यांची एक बैठक जी आहे त्यासाठी मी प्रयत्न करेन. पण त्यांनी महाराष्ट्रातला विषय आहे म्हणून त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या लक्षामध्ये त्यांनी आणून दिलं पाहिजे आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळं त्या ठिकाणी एक भव्य आंदोलन व्हावं अशा उद्देशानेच आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामुळे मी सत्तेमध्ये जरी असलोही तरीसुद्धा शांततेच्या मार्गाने आणि मागणीसाठी आंदोलन करण्याचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे आणि म्हणून 14चा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामध्ये सर्व बौद्ध नेत्यांना आपण एकत्र आणलेलं आहे. मला वाटतं की नाही, राजकीय पक्षांचा शिरकाव काही होणार नाही आहे, पण एक समाज म्हणून आता मी NDAमध्ये आहे, काही लोक इंडिया आघाडीमध्ये आहे, काही पक्ष, त्यानंतर काही कुठल्याही याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये नसणारे अनेक लोक आहेत. बौद्ध म्हणून आता प्रकाश गजबी हे शरद पवार साहेबांच्या सोबत आहे, पण आम्ही सर्वांना त्या ठिकाणी नितीन राऊत यांना निमंत्रण दिलेलं होतं, म्हणजे या प्रेसला येण्याचं. सुलेखाताई कुंभार आहेत, त्याच तिकडे ड्रॅगन पॅलेसला बिझी असल्यामुळे ते आल्या नाहीत, पण सर्व गटातटाने याला पाठिंबा दिलेला आहे. आणि आपण जे म्हणाला की इतर पक्षाचा काय त्यामध्ये शिरकाव होण्याचा प्रश्न अजिबात नाही आहे आणि आम्ही त्या पक्षाचा ठराव करा असं आम्ही सांगितलेलं नाही आहे. आम्ही हे सांगितलेलं आहे की बौद्ध म्हणून आपण त्यामध्ये सामील व्हा आणि सर्वांनी त्याला समाज म्हणून मान्यता दिलेली आहे. मुंबईच्या बैठकीमध्ये वर्षाताई गायकवाड, चंद्रकांत नांदोरे आले होते, राम पंडागळे शिवसेनेचे ते आले होते आणि अनेक इतर नेते त्याला उपस्थित होते. त्यामुळं प्रकाश गजबी आज नागपूरच्या इथं आलेले आहेत. त्यामुळे सर्व बौद्ध खासदार, आमदार आणि सर्व पक्षातल्या नेत्यांनी या मोर्चाला यावं, सामील व्हावं अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. त्यासाठी सर्वांना आपण पत्र पाठवलेले आहेत, अजूनही पत्र पाठवतोय आणि सर्व बौद्ध समाजाची एक एकजूट जी आहे ती दिसावी अशा उद्देशानेच आमचा प्रयत्न आहे. यामध्ये पक्षाच्या शिरकावाचा विषय अजिबात येणार नाही. 12 तारखेला दिल्लीला पण विनाचार्यजींनी आंदोलनाचा घोषणा केलेली आहे, तर काय आपल्या या 14 तारखेच्या कार्यक्रमामध्ये लांबा विनाचार्य ती सुद्धा असणार आहेत? 12 फरवरीची घोषणा जी केली आहे त्याची सुद्धा समर्थ दिवस करण्यात येणार आहे. नाही, 12 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये आपल्या विनाचार्य भंतेजींची माझी चर्चा झाली आणि मध्यंतरी त्या बोधगयाच्या आंदोलनामध्ये प्रमुख असणारे 2 नेते, एक नेता आकाश लामा आणि दुसरे नेते म्हणण्यापेक्षा ते उपोषणाला बसले होते, पण त्यांना जवळजवळ 2 महिने त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. त्या आपल्या बोधगयाच्या पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली, त्यांच्यावर 307 लावली आणि त्यामुळं विनाचार्य भंतेजी हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरले, देशामध्ये फिरले आणि बौद्ध जनतेने त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला
दुसऱ्या बाजूने आकाश लामाही फिरत होते आणि त्यांना सुद्धा बौद्ध जनतेने पाठिंबा दिला. पण नंतर हे दोन ग्रुप दिसत आहेत असं लक्षात आल्यानंतर नागपूरमध्येच हा प्रयत्न झाला की आकाश लामा आणि विनाचार्य या दोघांनी सुद्धा वेगळी भूमिका तर एकच आहे, पण वेगळे ग्रुप न करता एकत्रितपणे आंदोलन करावं. आणि त्याप्रमाणे आकाश लामा हे मुंबईच्या पहिल्या बैठकीला आले होते आणि विनाचार्य काही तेवढ्याला येऊ शकले नाही. त्यांचा कुठे यवतमाळला कुठे ते महाराष्ट्रामध्ये होते. पण दोघांशी माझी चर्चा झालेली आहे. परवाच गेल्या आठवड्यामध्ये विनाचार्य दिल्लीमध्ये आले होते, त्यांच्यासोबत माझी एक अर्धा पाऊण तास चर्चा झालेली आहे. त्यानंतर आकाश लामा हे आपल्या संपर्कात आहे. त्यामुळे सर्वांनीच बौद्ध भिक्खूंनी मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध जनतेने मोठ्या प्रमाणात सामील व्हावं असा जे प्रयत्न आहे ना, हा वाद जो दोघांमधला होता तो मिटलेला आहे. आणि जरी वेगळे फिरले तरी आता आम्ही RPIचे गट जरी आम्ही एकत्र आलो, म्हणजे अजून गट एकत्र आले नाहीत, पण समजा आम्ही एकत्र आलो तर आम्ही एका बाजूला फिरतो, कवाड जर एका बाजूला फिरतात आणि एकत्र फिरून उपयोग आहे त्याचा. म्हणजे काय मेन कार्यक्रमाला एकत्रित आम्ही असतो तर ठीक आहे. तर म्हणून हा मोर्चा आहे, हा पॉलिटिकल त्याचा रंग अजिबात नाही. त्यामध्ये मला कवाडे सरांना किंवा कुणाला डॉक्टर राजेंद्र गवईंना पॉलिटिकल फायदा उठवण्याची भूमिका अजिबात नाही. त्यामुळे समाजाचा प्रश्न आहे आणि हा अनेक वर्षापासूनचा आहे. त्या ठिकाणी बिहारमध्ये काँग्रेसची सरकार अनेक वर्ष होती, लालू प्रसाद यादव यांचे सरकार अनेक वर्ष होती, त्या नितीश कुमार यांचं सरकार अनेक वर्ष होतं आहे. BJP सोबत त्यांचा अलायन्स झाला त्यावेळेला ते सरकार होतं, RJD सोबत अलायन्स झाला त्यावेळेला त्यांचं सरकार होतं. त्यामुळं अनेकांची हे आहेत. फक्त आजच्या सरकारवर म्हणजे आजचं सरकार जे नितीश कुमार यांच्याशी माझी अर्धा तास चर्चा झाली आणि त्यामध्ये आम्ही एवढंच सांगितलं की हा कायदा 26 जानेवारी 50च्या अगोदरचा आहे, तो रद्द करावा हे कवाडे सरांनी सांगितलं होता आणि त्याच्यावर आम्ही विचार करतो असं त्याने आश्वासन दिलेलं आहे. पण आमची भूमिका अशी आहे, तर अशा पद्धतीनं मला वाटतं की हा प्रश्न थोडासा मार्गी लागावा आणि तो लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी यामध्ये लक्ष घातलं तर नक्की हा विषय सुटू शकेल. जसा अयोध्येमधला राम मंदिराचा प्रश्न सुटला, आता 30 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टामध्ये रीट पिटिशन जे टाकलेलं आहे त्याचं सुनावणीमध्ये त्याचं तारीख आहे. तर आम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं अयोध्यामध्ये बाबरी मस्जिद पडल्यानंतर त्या ठिकाणी जी केस चालू होती त्यावेळेला हिंदू पक्ष आणि मुस्लिम पक्ष या दोघांनी असं सांगितलं की कोर्ट जो निर्णय देईल आम्हाला मान्य राहील. आणि कोर्टाने सुरुवातीला इलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय असा होता की 75% डिस्प्युटेड लँड हिंदूंच्या ताब्यामध्ये आणि 25% डिस्प्युटेड लँड ही मुस्लिमांच्या ताब्यामध्ये. पण नंतर सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी एका मुस्लिम व्यक्तीनीच पुरातत्व विभागाच्या ही माहिती दिली की त्या ठिकाणी राम मंदिर होतं. म्हणजे पूर्वी बाबरी मस्जिदीच्या अगोदर तिथं राम मंदिर असल्याचे अवशेष तिथं मिळालेले आहेत. पण अजून जर आपण खोलवर गेलो तर त्या ठिकाणी बुद्धाचे अवशेषसुद्धा, बुद्ध धर्माचे अवशेषसुद्धा पाहायला मिळतील आपल्याला. त्या ठिकाणी ओरिजिनल ते बुद्ध मंदिरच होतं. एवढ्या 2500 वर्षापूर्वी सारा देश बुद्धिस्ट होता. पण आम्ही काही त्या वादामध्ये पडत नाही. म्हणजे एका धर्माचं ते अनेक वर्षाचं ते आंदोलन होतं. तर तिथं आता जसं अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलेलं आहे तसं मला वाटतं की हा विषय जो आहे तो मार्गी लागावा आणि सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. सुप्रीम कोर्टानेच हा सगळा अभ्यास करून मला असं वाटतं की जर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर हा निर्णय सर्वांना बंधनकारक राहील. त्यामुळं तो निर्णय आमच्या बाजूनं लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आमचे वकील जे आहेत ते सातत्यानं त्या ठिकाणी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि अजूनही आम्ही चांगले वकील त्या ठिकाणी देऊ आणि कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. तसा प्रयत्न आमचा सुरू आहे. प्रश्न आहे, आपण सर्व पक्षांना बोलवलेलं आहे, इन्व्हाइट केलं आंदोलनाकरता, परंतु BJP व BSPच्या नेत्यांना आवाहन केलं नाही, असं का बरं?
कुणाला बीजेपीच्या नेत्यांना केले ना. बीजेपीच्या नेत्याला आता इथले नेत्यांना काय यांना आपल्या मिलिंद मिलिंद माने आणि धम्मपाल मेश्रामला आपण सांगितलं होतं. आणि मुंबईमध्ये जे आपले गिरकर आहेत, आपले भाई गिरकर आहे, ते त्या बैठकीला आले होते आणि त्यांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि पूर्वी BSPचे नेते सुरेश माने होते, ते आमच्या बैठकीला उपस्थित होते. पण BSPचे मला वाटतं कुणी अजून आले नाही आहेत. त्यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं. पण ते मायावतीनं विचारल्याशिवाय ते सामील होणार नाही. त्यामुळे ठीक आहे, त्यांना म्हणजे BSPचा आपण प्रश्न विचारला, चांगली गोष्ट आहे की BSPच्या कोणाला आपण निमंत्रण मुंबईमध्ये दिलं नाही. म्हणजे बौद्ध समाज आहे, त्याच्यामध्ये सर्व बहुजन समाजाचे लोक आहेत. पण BSPलाही आम्ही पत्र देऊ, म्हणजे BSPला सुद्धा आम्ही पत्र देऊ. आणि BSP मधल्याही जे बौद्ध समाजाचे लोक आहेत त्यांनी त्यामध्ये सामील व्हावं. चला ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.